नमस्कार मित्रांनो, आज आपण पुन्हा भंडारा एक्सप्रेस या डिजिटल व्यासपीठावर आलेलो आहोत आणि आपण भंडारा नगरपालिका तसेच भंडारा जिल्ह्यातील नगरपालिकेमध्ये वेळोवेळी अपडेट दिलेला आहोत। आणि आज आपण भंडारा नगरपालिकेचा जो स्ट्रॉंग रूम आहे, जिथं नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचे भवितव्य बंदिस्त केलेले आहेत, ते हा ठिकाण आहे। हा ठिकाण जो मी तुम्हाला माझ्या पाठीमागे दाखवू शकतो की हा आहे पोलीस मुख्यालय वैनगंगा सभागृह, ज्यामध्ये भंडारा नगर परिषदेचे संपूर्ण उमेदवारांचे भवितव्य याच इमारतीपर्यंत ठेवलेलं आहे। आणि येत्या 21 तारखेला या मतपेट्या उघडणार आहेत। यापूर्वी नागरिकांनी अनेक शंका व्यक्त केल्या आहेत की या पेट्यांची सुरक्षा प्रशासन कशा प्रकारे करत आहे, याच्यात आढावा घेण्याकरता आपण या ठिकाणी आलेलो आहेत। माझ्या मागे तुम्ही बघू शकता की या ठिकाणी तुम्ही नेमकं बघू शकता की हे पोलीस मुख्यालय आहे आणि या पोलीस मुख्यालयाच्या बाजूला असलेला जो हॉल आहे त्याला वैनगंगा सभागृह म्हणतात। आणि या वैनगंगा सभागृहामध्ये नगर परिषदेमध्ये जे झालेले मतदान आहेत त्यांच्या ज्या पेट्या आहेत इथं ठेवलेल्या आहेत आणि या मतदान पेट्याची संरक्षण कशा प्रकारे होते याचे आपण आढावा घेणार आहोत। आणि या मतदानाची सुरक्षाकरिता शासनाने कडेकोट बंदोबस्त केलेला आहे आणि इथे एक मॉनिटर सिस्टम लागलेला आहे। या आतमध्ये सिस्टम जे पेट्या ठेवल्या आहेत त्या कशा प्रकारे सुरक्षितरित्या ठेवलेल्या आहेत या मी तुम्हाला या कॅमेरामधून दाखवू शकतो। आणि या आतमध्ये एकही व्यक्ती जाऊ शकत नाही, अशा प्रकारे प्रशासनाने चोख बंदोबस्त केलेला आहे। आणि पोलीस विभाग हे 24 तास या कॅमेऱ्यावर निगराणी ठेवत राहते आणि इथं एकही व्यक्ती जाऊ शकणार नाही, अशा प्रकारे व्यवस्था इथं केलेली आहे। आणि सोबतच इथं काही प्रतिनिधी देखील उपस्थित आहेत। याच्यामध्ये एक शिवसेनेचे आहेत आणि एक आहे काँग्रेसचे। आपण त्यांच्यासोबत थोडासा वार्तालाप करू आणि त्यांचे नाव विचारू। मला तुम्ही नाव सांगा। माझे जयदेव आनंदराव गिरटकर। मला सांगा की आपण किती दिवसापासून आपण इथं येतो आणि इथं कशी काय सुरक्षा आहे? इथं मी आजच आलो पहिल्यांदा, याच्या अगोदर आमचे दुसरे दिल्लीवर राहतात तुमच्याकडे। काय कसं वाटतं तुम्हाला प्रशासनाने जो व्यवस्था केली काय वाटतं तुम्हाला? व्यवस्था तर व्यवस्थित सध्या ठीक आहे। ठीक आहे ना। मला तुमचे नाव सांगा। मी काँग्रेसचे आहे, गणेश गोपीचंद बडवाईक। मला सांगा की काय तुम्हाला म्हणजे समाधानी आहे का? म्हणजे शासनाने जे सर्व तुमच्या व्यवस्था म्हणजे उमेदवार करता जे केलेलं आहे काम आहे ते तुम्ही याच्यावर समाधानी आहे का? हो, समाधानी। काय वाटतं की हे मी हॅक होणार नाही? नाही। अशा आणि हे बघा, आपण बाहेर दुरून बघू शकता की आपण जवळ जाऊ शकत नाही। हे आपले पोलीस बंधू आपल्याला अशा प्रकारे कडेकोट बंदोबस्ताद्वारे ह्या सर्व मशिनाची पहारेदारी करत असतात। सोबतच काय नाव तुझ्याला? आमचं नाव गणेश गोपीचंद बडवाईक। आम्ही काँग्रेस पक्षाकडून आहोत। आमचे इथं 4 लोक राहतात, 24 तास राहतात आणि शिफ्ट वाईज मुलं इथं राहतात आणि रात्रीला 2 मुलं इथं कंटिन्यू राहतात निगराणीला आणि सकाळला 2 राहतात। असे प्रतिनिधी आम्हाला ठेवले, शिफ्ट वाईज ठेवले आहेत। काँग्रेस पक्षाकडून आहोत आम्ही आणि आम्ही इथं पाहतो तर सुरक्षा व्यवस्थितच आहे आता सध्या। CCTV कडे आमचे पूर्ण लक्ष राहते निगराणीमध्ये। इथं तुम्हाला असं काही दिसलं की काही संगीत काही दिसलं नाही? असं तर काही आढळलेलं नाही आणि काही वाटले तर आम्ही तसं कॉल करून सांगतो, पण आतापर्यंत काही झालेलं नाही आहे तिथं। आपलं वैनगंगा आपला हा कोणाचा यांचे घ्या। आमच्याकडे आहे, त्यांच्याजवळ आहे ना। या 3 नावापैकी कोणी त्यांचं पण कार्ड पाठवा। 3 नावं पाहतात। ठीक आहे।
काय नाव तुमच्यावर? माझे जयदेव गिरटकर नाव आहे. ग्रेड केवढं सांगा की तुम्ही इथं केव्हापासून पाहायला करता आणि कोणाकडून करता? आणि शिंदे शिवसेना पक्षाकडून या ठिकाणी राहतो आणि प्रत्येक वेळेस आमची शिफ्ट बदलत राहते. आज मी आलो, उद्या दुसरा, पुन्हा याच्यानंतर 6 वाजेपासून दुसरा राहील. याच्यामध्ये कोणते कोणते पक्षाचे प्रतिनिधी इथं आहेत? आता सध्या माझ्यासोबत काँग्रेसचे आहेत आणि शिंदे सेना. बाकी राष्ट्रवादी किंवा हे बाकी भाजप कोणी आम्हाला आढळले नाही अजून. म्हणजे 2-3 तारखेपासून तुम्हाला कोणी दिसले नाही? नाही. म्हणजे या ठिकाणी फक्त भाजप आणि नाही, काँग्रेस आणि फक्त शिंदे सेना. शिंदे सेना आणि काँग्रेस हे दोनच पक्ष फक्त पॅरॅली करत आहेत. बरोबर. यासोबतच 2 जे उमेदवार होते आपले शिवसेनेचे आणि काँग्रेसचे, यांनी या परिसरामध्ये जे इंटरनेट बंदीची देखील मागणी केली होती, त्याला की आपण इंग्लिशमध्ये म्हणतो की जॅमर लावण्याची देखील मागणी केली होती, जेणेकरून या परिसरामध्ये कोणताही इंटरनेटचा वापर करू शकणार नाही आणि हे ज्या मशिनी आहेत या मशिनीच्या इंटरनेटसोबत कोणताही संपर्क होऊ शकणार नाही. याकरिता या जे उमेदवार आहेत यांनी कलेक्टरकडे मागणी केलेली होती, परंतु कलेक्टरनं अद्यापही त्यांच्या मागणीवर कोणताही प्रतिसाद दिलेला नाही. आणि सोबतच आपल्याला इथं जे नगरपालिका प्रशासन आहे यांच्याशी आम्ही माहिती घेतली तर त्यांनी जॅमर लावण्याची कलेक्टर साहेबांना परवानगी मागितलेली होती, परंतु अद्यापही कलेक्टर साहेबांनी त्यांना का परवानगी दिलेली नाही हा एक मोठा प्रश्न निर्माण होत आहे. परंतु नागरिकांच्या मनात देखील एक प्रश्न आहे की बा या परिसरामध्ये जॅमर लावला तर काय हरकत आहे, थोडा काही नागरिकांना त्या त्रास होईल हे नक्कीच आहे. परंतु जे उमेदवारात आणि नागरिकांच्या जो मनामध्ये जो शंका आहे की EVM हॅक होते, ही हॅक होणारी जे संकल्पना आहे त्यांच्या मनातून दूर होईल. तरी जे जिल्हाधिकारी साहेब आहेत त्यांना देखील आमच्या वतीने विनंती आहे की या परिसरामध्ये जॅमर लावण्याची व्यवस्था करावी. मी अजय मेश्राम, भंडारा एक्सप्रेस डिजिटल करता.